नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सरसलामत तो पगडी 50 असं आपण म्हणतो, पण गेल्या काही दिवसांमध्ये ही पगडी नेमकी असावी का आणि ती डोक्यावर असलीच पाहिजे का, पगडी नेमकी कशा प्रकारची असावी याबद्दल सुद्धा वेगवेगळे वाद प्रवाद होऊ लागलेले आहेत. मी कशाबद्दल बोलतोय हे कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल. मी बोलतोय हेल्मेटबद्दल. काही वर्षांपूर्वी हेल्मेट सक्ती झालेली होती. खरं तर कायद्यानुसार हेल्मेट वापरणं दुचाकीस्वारांना बंधनकारक आहेच. त्यामध्ये हेल्मेट सक्ती हा शब्दप्रयोगच मुळात चुकीचा आहे. कायद्याचं पालन करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की हेल्मेट वापरणं याची सक्ती करण्याची वेळ येताच कामा नये. कारण जीवाचं रक्षण करण्यासाठी सरकारनं न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार प्रत्येकानं हेल्मेट घातलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा स्वतःचा बचाव स्वतः करायचा आहे याच जाणीवेनं तरी हेल्मेटचा वापर केला पाहिजे. दुसरीकडं हेल्मेटचा वापर हा कसा त्रासदायक आहे किंवा तो कसा प्रॅक्टिकली शक्य नाही याबद्दल सुद्धा अनेक प्रकारचे मतप्रवाह येत आहेत. अनेक प्रकारची मतं सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत आणि कोल्हापुरात हेल्मेट सक्ती होऊ देणार नाही असा पवित्रा अनेकांनी घेतलेला आहे. कोणताही विषय आला की त्याला विरोध करायचा अशी एक मानसिकता आपल्या समाजात वाढत चाललेली आहे. मुळात एखादा कायदा का येतो, तो का करावा लागतो, मग तो कायदा करताना पण त्याची काही प्रोव्हिजन्स चुकतात का किंवा परिस्थितीचा पूर्ण विचार केला जात नाही का, असे अनेक उपप्रश्न तयार होऊ शकतात. पण आज आपल्याला हेल्मेट सक्ती या विषयावरती बोलायचे, जाणून घ्यायचे. हेल्मेटची गरज खरोखर कितपत आहे कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आणि हेल्मेट वापरणं का आवश्यक आहे, हेल्मेट वापरताना नेमक्या कोणकोणत्या अडचणी भेडसावत आहेत या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत दोन्ही बाजूनी. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दीपक पाटील सर आले. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं, शिवसेनेनं आणि अनेक NGOनी कोल्हापुरातील हेल्मेट सक्तीला आत्तापासूनच विरोध दर्शवलेला आहे. त्यापैकीच एक विरोधाचे बोलणारे प्रतिनिधी म्हणून मी रामेश्वर पत्की यांना बोलवलं आहे. त्यांचंही स्वागत. दोघांचं स्वागत. सर, खरं तर RTO विभागानं एक तुम्ही पत्रक काढलं आणि ते वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना, आस्थापनांना, महाविद्यालयांना पाठवलं की तुमच्या ऑफिसमधले सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कॉलेजमधले विद्यार्थी यांनी दुचाकी वापरताना हेल्मेट घातलं पाहिजे. बरोबर. एक प्रकारे तुम्ही त्यांना पूर्व सूचना दिलीत, त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी प्रयत्न केला. पण RTO विभागानं ते पत्र पाठवलं आणि लगेच आपल्याकडे कोल्हापुरामध्ये हेल्मेट सक्तीचा विरोध किंवा हेल्मेट सक्तीला विरोध म्हणून वेगवेगळे आंदोलनं होऊ लागली. मला मुळात तुम्हाला विचारायचंय, तुम्ही कायद्याच्या रक्षणासाठी म्हणून हे पाऊल उचललं की तुम्हाला स्वतःला वाटतं की हेल्मेट दुचाकीस्वारांसाठी अत्यावश्यक आहे आणि ती आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून तुम्ही केलं? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मी वाचली होती खूप वर्षापूर्वी. लॉज आर युजलेस असं म्हणतात. लॉज आर युजलेस बिकॉज दोज हू ओबे देम डोंट नीड देम अँड दोज हू फ्रॉड दोज लॉज ते डोंट बॉदर अबाउट दोज लॉज. म्हणजे आयदर वे ते लॉज युजलेस आहेत. मग हे लॉज होतात कशासाठी, हे कायदे होतात कशासाठी? तर एक उदाहरण सांगतो की आपण आपल्यातले थोडं विषांतर वाटेल आपल्याला. घरातला प्रत्येक व्यक्ती आता जवळजवळ पुण्यात बघायला गेलं तर अमेरिकेत सेटल होतोय. IT मध्ये मुलं गेली अमेरिकेत सेटल गेली की आपल्याला वाटतं की खूप चांगलं झालं, त्याचं राहणीमान उंचावलेलं आहे, त्याचं लाईफस्टाईल चांगली आहे. महाराष्ट्रात, भारताच्या बद्दल बोलायचं तर महाराष्ट्रात राहायला मिळणं, पुण्यात मुंबईला राहायला मिळणं म्हणजे असं समजलं जातं की खूप चांगलं लक्षण आहे की तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये. सोसायटी चांगली म्हणजे नक्की काय? जिथं कायद्याचं पालन होतं, जिथं नियम अस्तित्वात आहेत, तिथं जगणं सुसह्य होतं. बरोबर. तिथं तुमची लॉंगिव्हिटी आहे लाईफची, त्यासाठी तुम्ही तिथे जाता. तर हा कायद्याचं पालन हा गोष्टच बाजूला ठेवूया. माणसं जगायला पाहिजेत की नको पाहिजेत, हा केवळ माणसाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे तुम्ही एखादा तुमचा मुलगा किंवा मुलगी वाढवता, कॉलेजच्या वयामध्ये तो येतो आणि तो किंवा ती, तुम्ही एक गाडी गिफ्ट करता पहिल्यांदा अनएम्प्लॉयड असतानाच आणि एक लायसन्स त्याला 18 वर्षानंतर मिळतं. त्या व्यक्तीला जर जीव गमवावा लागला, त्याचं पुढचा एक लॉंगिव्हिटी आपण विचार केला की 60-70 वर्षाचं लाईफ आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं हा प्रश्न ज्यांचा विरोध आहे ना, त्यांनी ज्या घरात हेल्मेट नसल्यामुळं ज्या मुलाचा किंवा मुलीचा मृत्यू झाला ना, तिथल्या फॅमिलीला जाऊन विचारावं तुम्हाला काय वाटतं. मला असं पर्सनली वाटतं की त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर एकाच दमात मिळून जातील.
नाही, पण मुळात आपल्याकडे मोटर परिवहन ऍक्टनुसार कायद्यानुसार दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरलं पाहिजे असा कायदा आहे, नियम आहे. कायदा दोन प्रकारे आहे. एक तर नुसता तेवढाच नाही आहे की दुचाकीवर असताना दुचाकीवर बसणाऱ्या दुचाकी दोन लोकांसाठी हो, आहे. हो. त्या दोघांनी हेल्मेट घालणं कायदेशीर बंधनकारक आहे अच्छा. इन ऑन ऑल रोड्स. बरं. पूर्वी असं फक्त हायवे आणि एक्सप्रेसवे आणि स्टेट हायवेजवरती होतं. ऑन ऑल रोड्स प्रत्येक रस्त्यावरती त्यांनी घालणं अपेक्षित आहे. दुसरं त्याचबरोबर अपेक्षित आहे की बंधनकारक आहे? बंधनकारक आहे. अच्छा. बंधनकारक, इट इज अ मॅन्डेटरी. तर ते मॅन्डेटरी आहे. आणि दुसरी एक गोष्ट त्याच्यातली फार महत्त्वाची आहे, मी जनतेला सांगू इच्छितो की शासनानं कायदा करताना मोटर व्हेकल ॲक्टमध्ये अशी पण एक प्रोव्हिजन केली आणि सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे की तुम्ही टू व्हीलर खरेदी करताना तुमच्या डीलरनी कंपल्सरीली 2 हेल्मेट तुम्हाला दिलीच द्यायचे पाहिजे. आहे. बरोबर. ते का केलेत मग? शासनाला हेल्मेट विकायचं काय शासनाचा व्यवसाय नाही आहे? त्याकडे नंतर येणार आहे मी. हा तो व्यवसाय नाही ना. एक उदाहरण सांगतो. कोविड आलं. हम्म. कोविड आल्यानंतर सगळ्यात जास्त मागणी कशाला होती? लशीला होती. हो. बरोबर. लस कशासाठी घ्यायची असं काय कोल्हापूरकरांनी विचारलं? प्रिकॉशन. कोल्हापूरकरांनी लसीला पण काय विरोध विचार- झाला होता काही प्रमाणात, हा. काही पण लोकांकडून. पण नंतर वेटिंगला आलं. हो. बरोबर आहे. हो. तर ती लस कशासाठी आली? प्रिव्हेंटिव्ह म्हणून आली. हेल्मेट पण तसंच आहे. पुढे येणारा धोका जो आहे तुमचा जीव असण्यासाठी आवश्यक आहे, त्यासाठी ते हेल्मेट घातलं पाहिजे. जसं लशीची महत्त्व आहे तसंच हेल्मेट प्रिव्हेंटिव्हच आहे आमच्या दृष्टिकोनातून. कारमध्ये असताना सीट बेल्ट आणि टू व्हीलर असताना हेल्मेट हे 2 अशी अस्त्र आहेत किंवा शस्त्र आहेत जे तुमचा जीव 60 ते 70% त्या घटनेमध्ये वाचवू शकतात. रामेश्वर पत्की, या संदर्भामध्ये विरोधाचा सूर तुम्ही आळवलेला आहे. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने तुम्ही निवेदन दिलेलं आहे. शिवसेनेनं आंदोलनं केली आहेत. यापूर्वी सुद्धा कोल्हापूरमध्ये जवळपास 8 ते 10 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं हेल्मेट सक्तीचा प्रयत्न झाला होता, पण त्यावेळी सुद्धा पुन्हा विरोध झाल्यामुळं हेल्मेट सक्तीचा विषय मागे पडला. आता जेव्हा एखादे अधिकारी पुन्हा एकदा कोल्हापूर शहरातील तरुणाईला शिस्त लागण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्य वाचवण्यासाठी जो अस्तित्वात असलेला कायदा आहे त्याच कायद्याची फक्त अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा त्याला पुन्हा विरोध होतोय. विरोधाची तुमची कारणं काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटील साहेबांनी सांगितलं की कायदे हे जनतेसाठी आहेत. मी कायदा मानणारा माणूस आहे आणि आम्ही सगळेच जे विरोध करतो ते पण कायदे मानणार आहेत असं पण धरू. पहिला सगळ्यात महत्त्वाचं, कायदे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि हितासाठी आहेत. ह्यात कायदा आणि सर्वसामान्य जनजीवन याची थोडी सांगडसुद्धा आपल्याला घालावी लागते. आम्ही पूर्णपणे हेल्मेटच्या विरोधात आहे का? तर नाही. महामार्गांवर हेल्मेट आवश्यक आहे, कारण तिथं दुचाकीला वेग असतो आणि त्या वेगामध्ये अपघात होतात. आता पोलीस खात्याकडून किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडून सांगितलं जातं की बाबा अपघात टाळा, हेल्मेट वापरा तुम्ही. तर अपघाताचं कारण फक्त हेल्मेट वापरल्यामुळे जीव वाचणार आहे का? तर माझं मत आहे की नाही. चालकांना स्वयंशिस्त पाहिजे. स्वयंशिस्त जर नसेल, तुम्ही हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा, काही करा, समोरच्या माणसाचाही तुम्ही जीव घेणार आणि स्वतःचाही जीव तुम्ही धोक्यात घालणार. एक्झॅक्टली रामेश्वर, तुम्ही आता जे म्हटलं तुम्हाला मी थांबवतो. तुम्ही म्हणताय की जर वेगात असेल तर अपघाताची शक्यता जास्त किंवा अपघाताची तीव्रता जास्त आणि त्यातून जीव जाऊ शकतो. शहरी भागामध्ये फिरताना तेवढा वेगच असत नाही. नक्की. मग मुळात आपले रस्ते इतके खराब आहेत, ते रस्ते चांगले करून द्या अशी रस्त्याचा आरटीओकडे प्रश्न मागणी हा केली जाते. जगाच्या बाजारपेठेत कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न गाजलेला आहे. ठीक आहे, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण मुळात मला म्हणायचंय की बऱ्याचदा असे प्रसंग घडलेले आहेत आणि की समोरच्या व्यक्तीच्या, समोरच्या वाहनाच्या चुकीमुळं हो. एखाद्या टू व्हीलर वाल्याचे प्राण गेले आहेत, पण त्याच्या डोक्यावर जर हेल्मेट असतं तर कदाचित तो वाचला असता. त्यामुळं जो गाडी चालवतोय त्याचा वेग किती आहे हा दुय्यम भाग आहे. समोरून येणारा जर धडकला, जरी तुमचा स्पीड, गाडी चालवण्याचा स्पीड अगदी 25 ते 30 किलोमीटर प्रति तास असला आणि समोरनं आलेल्या एखाद्या 4 व्हीलरनं तुम्हाला उडवलं आणि जर डोक्याला हेल्मेट नसेल तर काय करणार? आणि जसं आता पाटील सर म्हटले की कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा असे अनेक अपघात गेल्या 5 वर्षात झालेले आहेत की ज्याच्यामध्ये डोक्याला मार बसून तरुणांचा मृत्यू झालेला आहे. ताराबाई पार्कातील ऍक्सिडेंट आठवा, सगळ्यात शिवाजी महत्त्वाचा- विद्यापीठाच्या नाही, रोडवर accident आठवा. अपघातामध्ये जीव जातोय, परंतु हेल्मेट आणि अपघात हा दोन्ही विषय वेगळे. मी जरा थोडंसं माझं तुम्हाला मत इंटरव्हेन करतो याच्यामध्ये की आपण दोघांनी याविषयी मत मांडलं. माझ्याकडे आकडेवारी आहे. म्हणजे मी स्ट्रॉंग फुटिंगवरती बोलतोय की आपल्याकडे जी शहर आहेत त्याच्यामध्ये इचलकरंजी आहे, कोल्हापूर आहे, हातकणंगले एक शहर आहे जवळ, कागल आहे. आणि कागल आहे आणि जयसिंगपूर आहे. बरोबर. तर साधारण 60% अपघात ह्या शहरांमध्ये आहेत. एकूण अपघात साधारण 400 आहेत. 387 अपघात म्हणजे मृत्यू वर्षाला. वर्षाचे. दररोज एक जण डेथ होतोय. त्या डेथपैकी 56% टू व्हीलरवाले आहेत आणि 56% टू व्हीलरमध्ये साधारण 70% डोक्याला इजा झाल्यामुळे झालेले आहेत आणि ते ह्याच शहरांमध्ये झालेले आहेत. मग स्पीडचा प्रश्न येतो कुठे?
नाही, स्पीड हा मुद्दा लेट असा मी आहे. फिनिश बघा, प्लीज. मी बोलतो साहेब, आपल्याला मी वेळ देणार. तर स्पीड हा असा काय प्रश्न आहे? स्पीड म्हणजे काय 100 असल्यानंतरच अपघात होतो असं आहे का? 30ला 40ला पण अपघात. तुमच्याकडे बेशिस्त आहे, तुम्ही लेन कटिंग करत आहात किंवा तुम्ही समोर पाठीमागून जर धडकत असाल किंवा मागून येऊन तुम्हाला कोण धडकत तर अपघात होऊ शकतो. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग नावाची एक टर्म आहे वाहन चालवण्यामध्ये. त्याच्यामध्ये असं म्हणतात डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय, की मी गाडी व्यवस्थित चालवतोय याचा अर्थ मला अपघात होणार नाही असं नाही, कारण ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर. रोड युजर्समध्ये जेवढे काही घटक असतात सगळ्यांनी नियम पाळले तरच तो अपघात होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे अशी काही ॲबिलिटी असली पाहिजे की ज्याने दुसऱ्याने समोरच्या रस्ता वापरणाऱ्या समोरच्या घटकांनी केलेली चूकसुद्धा दुरुस्त करायची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्याला डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणतात. हे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग काय सगळ्यांमध्ये आत्मसात होऊ शकत नाही आहे. मग काय करा, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्या. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये म्हणूनच आम्ही म्हणतोय की हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आता तुमची कंडिशन मान्य केली, रस्ते खराब आहेत तर आहेतच, रस्ते अरुंद आहेत तर आहेतच, रस्ते अपुरे काय आहेत, कारण व्हेकल डेन्सिटी खूप वाढलेली आहे तुमची. व्हेकल डेन्सिटी म्हणजे वाहनाची घनता इतकी वाढलेली आहे, संख्या आता काही रस्त्यावर आकडेवारी वाढलेली माझ्याकडे आहे आहे. की त्यामुळं व्हेकल डेन्सिटी वाढल्यामुळं हेट्रोजेनियस ट्रॅफिक झालेली आहे. हेट्रोजेनियस ट्रॅफिक म्हणजे काय, टू व्हीलर पण त्याच्यावरच आहे, कार पण त्याच्यावर आहे, ट्रक त्याच्यावरच आहे, ट्रॅक्टर त्याच्यावर आहे, रिक्षा पण त्याच्यावरती आहे. आणि ह्या सगळ्यांच्या स्पीडमध्ये व्हेरिएशन आहे आणि त्यामुळे कंजेशन आहे आणि अपघात होत आहेत. ओके, तर कारण प्रत्येकाला लवकर पोचायचं आहे. तर मला असं वाटतं की कसं आहे, जखमी होण्यापेक्षा किंवा डोक्याला इजा होऊन लाईफ खराब होण्यापेक्षा मला असं वाटतं की जगणं फार महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याला फोर्स असं समजू नये की मी काय सक्ती करायला आलेलो नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट की कोल्हापूरकरांना असं वाटतं की कोल्हापूर ही, माझ्याकडे जी निवेदन आले त्यात लिहिले की कोल्हापूर ही काय लॅबोरेटरी आहे का, इथेच का प्रयोग होता. हे प्रयोग फक्त कोल्हापुरात चालू नाहीत, ही राज्य शासनाची ऑर्डर आहे. ही राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये चालू होते, इन्क्लुडिंग मुंबई पुणे. परवा मुंबईमध्ये तुम्ही पुण्यामध्ये ऐकलं असेल की 600 पोलीस नेमले होते 2 दिवसासाठी. पूर्ण वेळ त्यांनी ड्राईव्ह helmet चालत check होते. केलं. नाही, आपण पुण्यातला बऱ्यापैकी साहेब, दुचाकीवरती हेल्मेट घालतात. पुण्याचा ॲव्हरेज स्पीड तुम्ही काढून बघा 20 किलोमीटर/आवर आहे. इतकं ट्रॅफिक आहे, हा, heavy मग traffic. त्याच्यापेक्षा आपला स्पीड जास्त आहे. बरोबर. पण अपघाती मृत्यू आहेत आणि डोक्याला इजा झाल्यामुळेच अपघाती मृत्यू. आणि तुम्हाला कळतं की सायंटिफिकली इट इज बीन प्रूव्हन की एक साधारण 60 ते 70% अपघात तुमचे केवळ हेल्मेट असल्यामुळे वाचू शकत असेल आणि सीट बेल्ट असल्यामुळे वाचू शकत असेल तर हे का नाही करायचं. शेवटी आपण जगतो कशासाठी, म्हणून तर सुरुवातीला म्हटलं सर सलामत तो पगडी आपण पचास. ग्रो कशासाठी होतो, हो. आपण ग्रो कशासाठी होतो, आपण डॉक्टरकडे का जातो, आपण फिटनेस का स्वतःचा ठेवतो, आपण आरोग्य चांगलं सांभाळतो, आपण चांगलं खातो कशासाठी करतो, कारण आपल्याला हेल्दी राहायचं आहे, आपल्याला काही चांगले दिवस बघायचे आहेत. त्याचाच एक भाग आहे. सक्ती सोडून दे, हा काही गव्हर्नमेंटचा प्रोग्राम नाही आहे. नाही, पण आता तुम्ही जे पत्र दिलं आहे आणि एकीकडे त्याला विरोध होतोय, हो. तर अशा वेळेला तुमची पुढची स्टेप काय असणार? माझी पुढची स्टेप आहे की मी जितकं काळ मला शक्य आहे तोपर्यंत मी प्रबोधन करीत राहीन. तुम्ही मला संधी दिली, आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू, कारण हे एक मोठं प्लॅटफॉर्म तुम्ही मला दिलेलं आहे आणि फ्रीमध्ये दिलेलं आहे. हो. ओके, तर हे लोकांना कळलं पाहिजे की हे तुमच्यासाठी आहे. माझं हे सांगणं की दीपक पाटलाला इंटरेस्ट नाही आहे की इथं सगळ्यांनी हेल्मेट घातल्यामुळे दीपक पाटलाचं ना हेल्मेटचं दुकान आहे, ना दीपक पाटलाची हेल्मेटची एजन्सी आहे, ना दीपक पाटलाला कुठला अवॉर्ड मिळणार आहे. ॲब्सोल्युटली नाही आहे. माझा उद्देश हाच आहे की कोल्हापूरकर आपले चांगले आहेत, ते आनंदी राहिले पाहिजेत, हेल्दी राहिले पाहिजेत. नाही, पण असाही आरोप होतोय की दीपक पाटलांची हेल्मेटची एजन्सी नाही आहे, पण कुठल्या तरी एका मंत्र्यांनी किंवा राजकीय व्यक्तींनी त्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या हेल्मेटच्या एजन्सीला फायदा मिळावा म्हणून तुमच्याकडनं हा अशा पद्धतीचा डाव आखलाय. कसं बोलायचं तर काही बोलता येईल, मला तुमच्याबद्दल पण बोलता येईल, तुम्ही इथं बोलायला म्हणून तुम्हाला हेल्मेट कंपनीनं बोलवलं होतं असं बोलता येईल. तसं नाही आहे, ते तसं नाही आहे. आणि आम्ही वेळ का देतोय यासाठीच. मला मध्यंतरी असं म्हटलं की तुम्ही नोटिसा दिल्या, उद्यापासून कारवाई करणार. काही मीडियाच्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारले की उद्यापासून तुम्ही कारवाई करणार का. मी म्हटलं नाही, मी महिनाभर वेळ देणार. का वेळ देणार, कारण त्या हेल्मेटच्या दुकानात गर्दी होता कामा नये, त्यांनी अनड्यू ॲडव्हान्टेज घेता कामा नये. मी लगेच समजा केसेस द्यायला सुरुवात केली तर लगेच गर्दी करतील, हेल्मेट शॉर्टेज तयार होईल आणि त्याच्यामध्ये लोकांची लुबाड नको. ॲब्सोल्युटली तसं नाही आहे. आणि मला नाही वाटत की आता घर राहिलं आहे कुठलं त्याच्यामध्ये हेल्मेट अवेलेबल नाही. लोकांकडे हेल्मेट आहेत, फक्त ते घालायचं नाही. यात काय आहे, त्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. म्हणजे काही लोक ही आवर्जून हेल्मेट वापरलंच पाहिजे असं म्हणणारी आहेत, yes. तर काही लोकांचं म्हणणं आहे की कोल्हापूर सारख्या शहरामध्ये हेल्मेटचा वापर प्रॅक्टिकली फिजिबल नाही. म्हणजे मुळात कोल्हापूर शहरातील रस्तेच आता इतके खराब झाले आहेत, त्यामुळे गाडीचा स्पीड असत नाही असं रामेश्वरचं हे म्हणणं आहे. सोडून काही मुद्दे आहेत. आता बोला. मी तुम्हाला सांगतो साहेब, आपल्या कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार झालेत. बहुतांश चेन स्नॅचिंग हे हेल्मेट घालून झालेलं आहे, त्यामुळे आरोपीचा चेहरा ओळखत नाही. दुसरी गोष्ट, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी CCTV चौकात लावलेले आहेत. सगळे हेल्मेट घालून जर चालायला लागले तर दहशतवादी कसा ओळखणार तुम्ही मला सांगा. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे,
हेल्मेट वापरण्याबद्दल म्हणत नाही, मी तुम्हाला अजूनही सांगितलं की महामार्गावरती हेल्मेट पाहिजे. जसं तुम्ही साहेब कबूल केलं की प्रशासन सगळ्या सोयीसुविधा पुरवू शकत नाही, लेन कटिंग होतात, लेन प्रत्येकाला नाही आहेत. आता खरं सांगा, हायवेवरती ट्रॅक्टरनं यायचं नाही आहे, 3 व्हीलर्स अलाउड नाही आहेत, 2 व्हीलरला वेगळा पाथ पाहिजे, सायकलला वेगळा पाथ पाहिजे. ह्या गोष्टी आहेत का हो? तर नाही आहेत. आपण भारतात राहतोय, भारतात राहतोय, पण पण भारत हा विकसनशील देश आहे, विकसनशील असं आपण देश आहे. वर्षानुवर्ष म्हणत राहायचं आणि आपण. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया हो, आहे. त्यामुळे हे चालूच राहणार आहे. आमचं म्हणणं काय नाही, पण मुळात आहे, हेल्मेट रामेश्वर- कुठे वापरा, महामार्गावर वापरा, लॉंग टूर आहे. एखादा बाबा दुचाकी स्वार, तो सातत्यानं दुचाकीवरनं, मी मान्य करतो, एखादा बाबा पन्हाळ्यावरचा माणूस आहे, तो कागल MIDCला सर्व्हिसला आहे, तो त्याचा जीव हायवेवर आहे, त्यानं हेल्मेट वापरलंच पाहिजे. नाही असं नाही तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पण आता उदाहरणार्थ एक माझ्या घरातलं उदाहरण देतो. आमच्या घरातली कोणतरी भगिनी असती की ती एक छोट्या चिमुकल्याला घेऊन KGला सोडायला निघालेली असती गाडीवरून. तिथं रिक्षा लावता येत नाही, वॉकिंग डिस्टन्स पण नाही आहे, तिथं दुचाकीच वापरावी लागणार आहे. त्यावेळेला तिचं हेल्मेट, त्या छोट्या मुलाचं हेल्मेट, बाजाराची एक जाता तिच्याकडे पिशवी दिलेली असते घरातल्यांनी की हे घेऊन ये. मग ते हेल्मेट ठेवायची कुठं, वागवायची कशी, हा प्रश्न आला. मग हे असुविधेचा विषय. असं आमचं म्हणणं नाही की सरसकट आम्हाला हेल्मेट नकोच आहे. महामार्गावरती हेल्मेट सक्ती झाली पाहिजे, या मताची आम्ही आहे. परंतु कोल्हापूर शहरासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बाबा व्हिनस कॉर्नरवरून एखादा माणूस लक्ष्मीपुरीत छोट्या कामासाठी निघाला, जाताना त्याला वाटे 3 सिग्नल लागणार आहे. आता अशा वेळेला काही वेळेला काय होतंय, हेल्मेट घातल्यानंतर मागून हॉर्न ऐकू येत नाही. स्पष्ट आहे, हा महत्वाचा विषय, बरोबर. सगळ्यात महत्वाचा विषय. मागून कोणतं वाहन आले, एक तर वाहतूक खात्यानं पोलिसांनी सांगितले की तुम्ही इयरफोन्स वापरायचे नाहीत. बरोबर, इयरफोनवर बंदी का, तर तुम्हाला बाकीचं ऐकू येणार नाही, तुमचा अपघात होऊ शकतो. सुरक्षिततेसाठी सांगितलं. हेल्मेट घातल्यानंतर पूर्ण जे चेहरा तुमचा पॅक होतोय, तुम्हाला हॉर्न ऐकू येत नाहीत, तो माणूस रस्त्यातनं हलणार नाही, ट्रॅफिकची समस्या आणि बिकट होणार आहे. बरं, जर एखादा असा प्रसंग घडला की बाबा संशयितांची तपासणी करायची, सगळीच हेल्मेट घालून आली, पोलीस खाते किती जणांचं हेल्मेट काढून तपासणी करणार आहे सांगा मला. ठीक आहे तुमच्या हे अनेक अनेक गोष्टी आहेत. त्यात आणखीन एक असा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, महिला वर्गाची केशरचना, हम्म. त्यांची केस, आपली केस. बरं, कसं असतंय, आता तुम्ही आपण तब्येतीनं चांगले आहोत माणसं, आपण गाडीवरती हेल्मेट वापरू, आमचा काय विषय नाही. काही अशक्त माणसं असतात ज्यांना मानेचे मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, परंतु वृद्ध माणसं आहेत 70-75 वर्षाची, त्यांना काहीतरी छोटं काम सांगितलेलं असतं घरातनं, ती तिथल्या तिथं गाडीवर जाऊन, आता बाईक्स आलेल्या आहेत, लाईट वेट आहेत, तिथल्या तिथं जातात आणि लगेच चौकातनं जाऊन बाबा 2 गल्ल्या सोडून काहीतरी साहित्य आणायचं असते घरातलं. छोट्या छोट्या कामांसाठी माणूस 2 व्हीलर वापरतोय. सगळीच काय लॉंग रायडर काश्मीर कन्याकुमारीला जात नाही. शहरातल्या शहरात छोट्या कामांसाठी 2 व्हीलर वापरली जाते. त्या ठिकाणी सगळी हेल्मेट सक्तीच व्हायला गेली. उदाहरणार्थ आता हरिओम नगरमधून एखादा माणूस देवकर पाण्याच्या चौकामध्ये दूध न्यायला आला, त्याला वाटेत 2 सिग्नल लागणार, कारण आता सिग्नल चौकात केलेले आहेत. ते चालू आहेत का बंद आहे हा विषय नंतरचा, पण तिथं पोलीस असणार, हेल्मेट तुमचं का नाही, करा पावती. बरं, मला एक सांगा, हेल्मेट आम्ही घेतलं तर ते ठेवायचं कुठं? आता एक महत्वाचा मुद्द्याने उपस्थित केला तुमच्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आहेत. नाही, हाच या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे अपेक्षित आहे हेल्मेट माझ्याकडे. सक्तीमुळे पुन्हा एकदा एक खाबुगिरीचं कुरण तयार हे होईल. 100% आहे. अशी एक भीती फेसबुक खाबुगिरी वाढणार हे 100%. की पावती फाडायचं कारण काय झालं तर हेल्मेट वापरलेलं नाहीये. याला नियंत्रण तुम्ही कसं आणणार? हे बघा, त्याच्या अगोदर ह्यांच्या काही प्रश्नांची मला उत्तरं द्यायची आहेत. पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की हेल्मेट असेल तर मग पोलीस चेन स्नॅचिंग होत असेल तर मग पोलीस कसे पकडणार वगैरे. ऍसिड हल्ला पण त्यातच होते, ठीक कितीतरी आहे, ऍसिड ठीक आहे. हल्ले झालेले आहेत मला helmet घालून. मला एक्सप्लेन करू दे. पोलिसांचं काम पोलिसांना करू दे, तुम्ही नका विचार करू. पोलीस सक्षम आहेत, वी आर कॉम्पिटंट इन. नाही, पण आपण सांगायला पाहिजे मी ना. सांगतोय Aware करायला मी पाहिजे. सांगतोय तुम्हाला कॉम्पिटंट. आणि चेहरा बघून आता क्राईम ओळखायचा दिवस गेले. आता सगळं टेक्नॉलॉजीवर आधारित. तुमचं मोबाईल लोकेशन आहे, तुमच्या गाडीचं लोकेशन आहे, तुमची गाडीचे डिटेल्स आहेत, नंबर प्लेट आहेत. आता परवाचीच गोष्ट आहे, रविवारी मला वाटतं चेन पण स्नॅचिंग पाटील साहेब, ऍट द सेम टाइम मी तुम्हाला हे पण सांगतो की आता आम्ही रोज ज्या काही बातम्या देतो त्याच्यामध्ये जे चेन स्नॅचिंग वाढलेलं आहे, अशा वेळेला CCTVच्या आधारे त्याचा चेहरा कोण आहे तो गुन्हेगार हे बघून मग त्याचा माग काढला असं पोलीसच सांगतात बरं नाही, का? ते आहे, तो एक मार्ग झाला. दुसरा मार्ग कुठला आहे? आता गेल्या आठवड्यात मला वाटतं शनिवारी एक चेन स्नॅचिंग झालं इचलकरंजीला. तिथल्या ॲडिशनल SPनी मला फोन केला होता, काटमोडे पाटील साहेबांनी, आणि त्यांनी सांगितलं की पांढऱ्या कलरची TVS ज्युपिटर गाडी आहे, MH10DX नंबर आहे, पुढचं माहीत नाही आहे. बरं. त्याच्यावर आधारित 108 गाड्यांची यादी मी 15 मिनिटात त्यांना दिली, पांढरे तेवढेच काढून. आणि याच्यात बघा म्हटलं, त्याचे पत्ते दिले आणि मोबाईल नंबर दिले. मोबाईल नंबर आल्यानंतर त्या मोबाईलचं लोकेशन मिळणार तुम्हाला, त्या टॉवरमध्ये कोण होतं. तुम्हाला माणूस बघायची गरज नाही, आपण फार पुढे गेलेलो आहोत. कॅमेरा हे एक सबसिडरी टूल झालेला आहे आजच्या घडीला. ते सुद्धा टेक्नॉलॉजी आहे ना. तुमची गाडी आहे, गाडीचा नंबर आहे, गाडीचा कलर आहे, गाडीचं व्हेरियंट आहे,
गाडीचा नंबर अर्धवट असताना सुद्धा आपल्याला पण पकडता येतो. अनेक गुन्हेगार गाडीला नंबर प्लेटच ठेवत नाही. बदलू शकतो ना, मोबाईल आहे, अच्छा. त्याचा कलर आहे, त्या कलरच्या त्या मॉडेलच्या किती गाड्या आहेत, लिमिटेड असतात गाड्या, त्यातनं काढता येतं आपल्याला गाड्या तिथं कुठं आली असेल ते. हे तुमच्या म्हणण्यानुसार आणि- हेल्मेटमुळे गुन्हेगारी वाढेल नाही, असं नाही, नाही. हे बघा, नाही, क्राईम ऐका. रेट असा आहे चालू सर. आता आपल्या कोल्हापुरात आदरणीय पानसरे साहेबांचा खून झाला, तर त्यावेळेला सुद्धा हेल्मेट घालूनच ते मारेकरी आले होते. त्यावेळेला आम्ही ही गोष्ट ओरडून सांगितली की हेल्मेट सक्ती करा, परंतु कुठं महामार्गावर करा. शहरामध्ये हेल्मेट सक्तीची गरज नाही. शहर अतिशय छोटं आहे. कोल्हापूर शहर अतिशय छोटं आहे. परीघ जर सगळ्या शहराचा मोजला तर 24 किलोमीटरच्या आत कोल्हापूर शहर बसते. माणसाचं काम 5-10 किलोमीटरच्या पुढे नाही आहे. महामार्गावरती हेल्मेट सक्ती झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे प्रशासनाला की तुम्ही महामार्गावर जी लोक येतात त्यांना ते फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी जागा ठेवायला आहे. समजा बाबा मी फॅक्टरीमध्ये कामाला आहे, मी एखाद्या दवाखान्यात कामाला आहे, मोठ्या एखाद्या संस्थेमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये कामाला आहे किंवा एखाद्या मोठ्या स्थापनेत कामाला आहे, मी तिथे ठेवू शकतो. पण आता मला तुम्ही एक सांगा, उदाहरण आता मीच तुम्हाला देतो. शहरातले कितीतरी लोक आमच्या सरांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सर्व्हिसला आहे. कुठे ठेवायचं हेल्मेट आणि कामाला येणाऱ्या लोकांनी हेल्मेट कुठे ठेवायचं? नाही नाही, टू व्हीलर मध्ये बघा सगळ्या स्कूटर मध्ये हेल्मेट ठेवायची सोय आहे त्या सीटच्या खाली. चला, आणि सीटच्या टू खाली व्हीलर त्याला एक हे असतं, आणि lock टू व्हीलर असतं. लॉक पण मिळतं, टू व्हीलर पण लॉक मिळतं. ही सबब काही मला पटणारी नाही. बरं, हे चोरीला गेलं तर कोणाकडे कंप्लेंट करायची? चोरीला तर तुम्ही स्वतः पण जाऊ शकता. हो, ऐका, मोबाईल पण जाऊ तुमचं शकतो जीवन चोरीला. महत्वाचं आहे, बरोबर तुमचं आहे. जीवन महत्वाचं आहे. तुम्ही हेल्मेटच्या चोरीचं काय घेऊन बसलाय? तुमचं जीवन महत्वाचं पण आहे. हे चोरीला जाणार हे पोलीस खात्याला शेवटी निस्तारा लागणार. नाही, कसं अहो, आहे, पोलिसांची काळजी तुम्ही नका करू नाही, साहेब. तुम्ही- आम्ही आहोत कॉम्पिटंट, रामेश्वर, आम्ही नाही, काळजी पण करू. साहेब, एक नाही, लक्षात नाही, घ्या, रमेश, माझं मला जर काय हेल्मेट म्हणायचं? 4-5 वेळा चोरीला गेलं महिन्यात, मला तर परवडायला नाही पाहिजे. नाही जाणार, नाही जाणार, एवढं मी सोपं कंप्लेंट नाही. करणार, माझं हेल्मेट चोरीला गेल्यावर मी कंप्लेंट करणार की नाही, माझं हेल्मेट होतं साहेब, मी रोज ऐका, हेल्मेट आपण वापरतो. बाकीच्या मी आपल्या तुम्हाला वस्तू एवढंच जशा म्हणतो की सांभाळतो, जसं एक्झॅक्टली आपण जसं आपला मोबाईल वापरतो, तो तसं सांभाळतो, सांभाळायचं आहे ना. गळ्यातले दागिने, हातातली अंगठी छत्री सांभाळतो ना साहेब, छत्री आपली. सांभाळतो छत्री तशा सांभाळतो पद्धतीने. ना. आणि आणि रामेश्वर, दुसरा मुद्दा, तुम्ही जे आता सगळे प्रश्न उपस्थित केले त्यात तथ्य आहे, परंतु त्याच्यात सोल्युशन काढलं पाहिजे. म्हणून हेल्मेट वापरणार नाही असं म्हणणं योग्य नाही, होणार नाही. helmet- किंवा नाही. गेले काही दिवस जे सुरू झाले की आरटीओ कडून जर हेल्मेटची सक्ती झाली तर आरटीओने आधी पहिल्यांदा रस्ते सुधारून दाखवावे. नाही, रस्त्यांचा मुद्दा हा जो आहे ना त्यांचा साहेब, प्रश्नच नाहीये. रस्त्याच्या मुद्द्यावरती आम्ही खरं सांगतो तुम्हाला, रस्त्याचा आणि हेल्मेटचा मुद्दा वेगवेगळा आहे. एक्झॅक्टली. रस्ते खराब आहेत हे प्रशासनाचं अपयश आहे, परंतु हे महापालिका प्रशासनाचं अपयश महापालिका प्रशासनाचं अपयश आहे आणि आपले नेते मंडळी. नेते मंडळी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं लोकांच्या ज्या गैरसोयी होणाऱ्या आहेत त्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. सर सकट हेल्मेट वापरणं शक्य नाही. पण मग रामेश्वर, मला सांगा, हीच हेल्मेट सक्ती पुणे, मुंबई आणि राज्यातल्या अन्य काही शहरांमध्ये, अगदी शेजारच्या आपल्या गोव्यामध्ये आहे, तिथल्या लोकांना अशा अडचणी येत नसतील? येत त्याच्यावर त्यांनी काही सोल्युशन काढलं नसेल? हे बघा, येत असणार आहेत, परंतु आम्ही अडचणी आम्ही मनात काम कोल्हापूरकर केले. आहोत. हा, कोल्हापूरकर सगळ्यात महत्वाचं साहेब काय माहितीये का, ज्या अडचणी आम्हाला भासतात. नाही नाही, जेन्युइन आता आहे मला एक सांगा, तुमचं, genuine मला सांगा, कळतं तुम्हाला. गोव्यामध्ये जागेचा अभाव नाही आहे, गोव्यामध्ये डिसिप्लिन आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये वाहतुकीला शिस्त नाही, हा मुद्दा आम्ही कायम मांडतो. आणि दिवसेंदिवस कोल्हापूरची वाहतूक बिघडत चालली आहे. नाही, साहेब, बिघडत ती चालली शिस्त आहे. लावायचाच हा एक भाग आहे. आणि साहेब सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दिस इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सिव्हिलायझेशन. आणि ह्या सगळ्या ट्रॅफिकचं सिव्हिलायझेशन साहेब ह्या मुद्द्याला आता तुम्ही मी काहीच करू शकणार नाही, कारण ते अत्यावश्यक मुद्दा आहे. आता खुदाई एवढी रस्त्यांची झालेली आहे, गॅस पाईपलाईनच्या कामासाठी 90% शेअर उकरले गेले. हो. आणि हे कधी दुरुस्त होणार आहे हे परमेश्वरालाच माहिती. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की लगेच होईल साहेब, परंतु ह्याला 2-2.5 वर्षाचा कालावधी जाईल. नाही, पण या सगळ्या दरम्यान गेल्या काही वर्षातील, गेल्या 5 वर्षातील अशी मी उदाहरणं देऊ शकतोय की ज्यांचा कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरती अपघातामध्ये मृत्यू झाला. साहेब, जसं सुरुवातीला म्हणले मी की मागाशी त्यांच्या सांगितलं, घरात जाऊन आपण बघून आलो साहेब. तर मग आपल्याला कळेल की अरे ही काय परिस्थिती आहे. नाही साहेब, हे बघा, हेल्मेटमुळं जीव वाचतोय हा मुद्दा बरोबर आहे, पण तो हेल्मेट वापरताना जे काही गोष्टी आहेत प्राथमिक, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं पलीकडच्या गल्लीत जायचं तर मी हेल्मेट कसं घालणार? नाही, तुम्ही पलीकडच्या गल्लीत जाणार आहे, तुम्हाला माहित आहे ना, बाकीच्या रोड युजर्सला माहित नाही आणि इतरांना माहित नाही. पहिला मुद्दा. शेवटी दुसरा अपघात मुद्दा, आहे. दुसरा मुद्दा, हा, ऍक्सिडेंटची व्याख्या काय? व्हॉट इज अन ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट इज अन अनफोर्सिन ऍक्टिव्हिटी विच कॅन हॅपन टू एनीबडी, मेल, फिमेल, बरोबर, यंग, ओल्ड, ब्लॅक, व्हाईट, कुणालाही कुणालाही अपघाताला भेदभाव सामोरं होत जावं नाही, लागतं. कुणालाही कधीही कुठल्याही क्षणी हो, होऊ हो, शकतो. आता ह्यांनी एक मुद्दा उपस्थित केला साहेबांनी की MIDCत काम करणाऱ्या माणसाने हायवेवर आपण, MIDCत काम करणारा माणूस जर शाहूपुरीत राहत असेल तर तिथं त्या हायवेवर गेल्यावरच हेल्मेट काढायचं? तो घरातून घालून जायला पाहिजे ना. आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की कारण माझ्याकडे 400 पैकी साधारण 187-188 दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत आणि हे डोक्याला इजावून मेलेले आहेत. हा आकडेवारी असताना अजून प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला प्रूफ काय पाहिजे? एक हा मिनिट, मला मुद्दा बोलू पण दे. त्यांचा हा valid मुद्दा आहे. 11 लाख वाहनं कोल्हापूर शहरात, साहेब मी पण आकडेवारी घेतलेली आहे. 11 लाख 16 लाख आहेत. 11 लाख वाहन आहेत. आपण 16 असं लाख म्हणू आहेत, की 16 लाख. जी
बाकीची पार्किंगला असतात ऑन द वे 16 लाख वाहनं आहेत. जे येतात वाहनं. हो, आता रस्त्यावर वाहनं. स्वतः RTO अहो, मी अधिकारी मालक आहे ना त्या डेटाबेसचा मी मालक नाही आहे. परंतु मी काय म्हणतोय 11 लाख आम्हाला नोंदणीकृत जी आकडेवारी मिळाली मी घेतली 11 लाख वाहनं आहेत. जी वाहनं रस्त्यावर येतात त्या मानानं अपघाताचं प्रमाण कोल्हापूरच्या जर तुम्ही बघायला गेलं तुलनेनं तर तसं म्हणायला गेलं तर कोल्हापुरामध्ये बेशिस्त वाहतूक असून सुद्धा अंबाबाईच्या कृपेनं म्हणा प्रमाण नगण्य आहे. साहेब साहेब ऐका पण एवढं दर चुकीचं दर वाक्य आहे. साहेब साहेब दर 2 कोल्हापूरमधील दिवसांनी अपघाताचं प्रमाण जास्त आहे. अत्यंत वाढत चाललेलं आहे, Yes. भीषण गंभीर होत Yes. चाललेलं आहे. त्याला रस्ते हा एक विषय आहे रस्ते सध्या आहे, पुढे. आणखीन आपल्याकडं वाहतुकीचा सेन्स नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अजूनही आपण वाहतुकीचे नियम मोडण्यात धन्यता मानतो आणि मी कसे वाहतुकीचे नियम तोडले हे अभिमानानं सांगतो. पण मला तर तुम्हाला विचारायचे पाटील साहेब, त्याच्या अगोदर मी हो, मी बोला. इंटरफेअर ह्यांचं अजून एक उत्तर द्यायचं आहे मला की हे म्हणाले अपघाताचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये आपला क्रमांक आहे. हो हो तर ते नक्की जास्त आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दर 2 दिवसानं 3 माणसं जर मरत असतील तर तुम्ही कमी मरतात असं म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे तुम्हाला काय दररोज 10 माणसं मरून नाही, पाहिजे? मृत्यू हा मृत्यूच आहे. हे गंभीर आहे. तुमच्या घरात जर हे घडलं असतं तर तुम्ही कदाचित हे बोलला नसता असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही यू ट्राय टू बी इन फुटस्टेप्स ऑफ दॅट पर्सन हु इज अ विक्टम, ज्याच्या घरात घडलेलं आहे. आणि विशेष कसं आहे साहेब, 18 ते 45 ज्या वयोगटातली मुलं जास्त मरतात, माणसं मरतात, म्हणजे ते ब्रेड अर्नर्स आहेत. ब्रेड अर्नर्स म्हणजे घराची रोजीरोटी ते चालवणारे लोक आहेत. आणि ती व्यक्ती गेल्यानंतर त्या मुलाची काय आबाळ होते, त्या बाईची काय आबाळ होते, त्या घरात अजून डिपेंडेंट लोकांची काय आबाळ होते, ह्याचा विचार आपण करणार आहे की नाही करणार आहे? आणि ते नॅशनल लॉस आहे की नाही? नाही, तुम्ही म्हणताय तो मुद्दा 100% सगळ्यांना पटतोय. पण एक असाही प्रश्न उपस्थित केला जातो की ज्या प्रभावानं किंवा ज्या वेगानं तुम्ही हेल्मेट सक्तीबद्दल प्रयत्न करताय, ज्या पोटतिडकीनं बोलताय, तसं RTO अधिकारी म्हणून RTO अधिकाऱ्यांचे अन्य काही सुद्धा जबाबदारी कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, ज्या पद्धतीनं अवैध वाहतूक चालू असते ती रोखली जात नाही, ज्या पद्धतीनं ट्रॅक्टरला मागं बऱ्याचदा रिफ्लेक्टर असत नाही, भल्या मोठ्या आवाजात टेपवरती गाणी लावून ट्रॅक्टर चालू असतो, वाहतुकीची शिस्त बिघडत चाललेली आहे, त्याच्याबद्दल मात्र तुमचं डिपार्टमेंट तेवढ्या प्रभावानं काम का नाही करत? नाही, कसं आहे, आजपर्यंत आम्ही हेल्मेटबद्दल पण तुमच्यासाठी गप बसलो. एवढे दिवस तुम्ही सांगितलं गप बसा, इथं करू नका, केलं नाही. पण इन द मीन टाईम आमची कारवाई तुम्ही येऊन बघू शकता की दर महिन्याला साधारण मला वाटतं 1 कोटी रुपयाचा दंड वसुली कोल्हापूर. साहेब, तोच प्रॉब्लेम आहे. ते केवळ महसूल उद्दिष्ट म्हणून करायला उपयोग नाही ते. नाही, ऐका जरा, उद्दिष्ट म्हणून होतच नसतं. तुम्ही गुन्हे करता त्यानंतर केस दिली जाते. नाही साहेब, बऱ्याचदा इतका महसूल गोळा करण्याचं नाही, उद्दिष्ट नाही, आहे. नाही, 31 नाही, मार्चच्या नाही, आधी ऐका, जानेवारी पासून RTOला, ट्रॅफिक पथक पोलिसांना कार्यरत असते. असं उद्दिष्ट नाही, दिलं जातं. नाही, पथक आणि कार्यरत असते. त्याच्यातनंच म्हणजे पुन्हा एकदा मी जबाबदारीनं बोलतो की एखादा नियम किंवा एखाद्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा सक्ती करावी लागते त्यावेळेला खाबुगिरीचं करण होतं. नाही. आणि म्हणून मग RTO कार्यालयामध्ये नोकरी करतायत असं म्हटलेल्या माणसाकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. ठीक आहे, हे बघा, हे परसेप्शन आहे, मी अमान्य करत नाही. हे परसेप्शन मी अमान्य करत नाही, कारण जनरलाइज आहे ते परसेप्शन. सर्वच जवळजवळ गव्हर्नमेंट कार्यालयाबद्दल अशा प्रकारे नाही, पण तरी सुद्धा हा, RTO बोललं आणि जातं ना. भ्रष्टाचार मी हे जरा जास्ती. मी काय सांगतोय, आपण मुद्द्यापासून भरकडतोय असं हो. मला वाटतं. आपला मुद्दा ठरलाय हेल्मेटचा, हेल्मेटचा, बरोबर नाही, आहे. पण हेल्मेटच्या ठीक आहे, सक्तीमधनं हा ठीक आहे मुद्दा ना. उपस्थित होऊ शकतो. सक्ती म्हणूच नका, अजून पण तुम्ही चुकीचा शब्द वापरता. बर हेल्मेट घातलं पाहिजे आणि त्याची आम्ही तुम्हाला सांगतोय की हे का महत्वाचं आहे. आम्ही त्याचं प्रबोधन करतोय. तुम्ही सक्ती हा शब्द घालून त्याला ना नाही, प्रबोधन एक करायचा मिनिट, हाच विषय झाला. स्पॉइल कारण करायचं कोल्हापुरात नाही, ज्या नाही. वेळेला साहेब ह्याच्या अगोदर हा प्रयत्न ज्या वेळेला झाला त्यावेळेला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सुद्धा या आंदोलनात फार मोठं आंदोलन झालं साहेब आणि महामार्ग रोखलेला होता आम्ही. पण ज्या लोकप्रतिनिधींनी हेल्मेट सक्तीला विरोध केला होता त्यांनीच नंतर एका भाषणात बोलून दाखवलं की ती माझी चूक होती म्हणून आणि हेल्मेट सक्ती व्हायला पाहिजे म्हणून. आता तुम्ही म्हणताय सर हेल्मेट सक्ती म्हणू नका, हा. पण मग तुम्ही जर आता म्हणताय प्रबोधन. की 1 महिन्यात आम्ही प्रबोधन करू आणि त्यानंतर मात्र आम्ही हेल्मेट वापरतायत की नाही, आम्ही टप्प्याटप्प्यानं करणार आहोत. त्याचं पण मग ती कारण सक्तीच आहे एक प्रकारची. नाही, कसं करणार सांगतो तुम्हाला, ऐका. आम्ही रस्त्यावर चेकिंग करणार नाही. की बरं. तुम्ही इथून जसं हे म्हणाले की मी ह्या गल्लीतनं त्या गल्लीत चाललोय आणि मग माझ्यावर केस केली, विल नॉट डू दॅट. आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे, बरोबर. आस्थापनांना पहिला आम्ही नोटिसा दिल्या. शासकीय आस्थापनांना दिल्या म्हणजे शासकीय कार्यालयांना दिल्या. दुसऱ्या खाजगी आस्थापनांना आम्ही अजूनही नोटीस देतोय. साधारण मी 450च्या वर नोटीस आता दिलेल्या आहेत. बरं. खाजगी आस्थापना म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हो. जसे MIDC मध्ये आणि तिसरं महाविद्यालयांना आम्ही देतोय. बरं. त्या आस्थापनांनी पण थोडीशी जबाबदारी घेतली पाहिजे. कसं आहे, पीपल्स पार्टिसिपेशन म्हणतो आपण प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये, बरोबर. जनतेचा सहभाग असला पाहिजे. तर जनतेचा सहभाग ती संस्था घेऊ शकते. जसं की तुमची एक कंपनी आहे, आता हे स्टुडिओचाच विचार करू, तुमची ही BNewsची जी कंपनी आहे, या कंपनीच्या खाली तुमचे समजा एक 25 कामगार काम.
मी तुम्हाला एक नोटीस दिली समजा, तुम्ही संपादक आहात किंवा व्हेअर इन्चार्ज आहात, तर तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे येणाऱ्या लोकांनी येताना हेल्मेट घातलं पाहिजे, आणि असं करून ही टीम हळूहळू आपण बिल्डअप करू शकतो. असा एक विचार आता नवीन माझ्या कमिशनर, आमचे जे कमिशनर भीमनवार सर आहेत, त्यांनी ते आणलेलं आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. रस्त्यावर चेकिंग करायचे, आता तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस सिटीतनंच येतो असं काही नाही, लांबनं पण येऊ शकतो, हायवे क्रॉस करून येऊ शकतो, गगनबावड्यावरनं येऊ शकतो, कळेवरनं येऊ शकतो, राधानगरीवरनं येऊ शकतो, त्यानं तर घातलं पाहिजे 100%. महामार्गावर हेल्मेट पाहिजे या मतात. ऐका, नाही, पण साहेब. त्यांचा मुद्दा मगाशी मत होता, हा. मी एमआयडीसी मध्ये कामाला जातो हो. आणि मी राहतोय राजारामपुरी हा, किंवा मग- शाहूपुरी. मग- त्यानं वेअर करून पण मग ते जायला तपासणार कोण? मग त्याला तपासणार तपासणार कोण? कसं? तर म्हणजे तपासणार हा कसं? माणूस महामार्गावरती जाणार आहे हो. की शहरातल्या शहरात फिरणार आहे तो हे काय कळवणार तो- कसं? तो काय मला ही- तो काय ही- मला व्हॉट्सअपवर अलर्ट देणार आहे, मी इथं चाललोय, मी आता दूध हे आणायला साहेब- चाललोय. त्यामुळे हे प्रश्न दोन्हीकडनं आहेत आणि हे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत, त्याच्यातनं काही सुवर्ण मध्ये काढला प्रश्न दोन्हीकडनं नाहीत, प्रश्न एकाच बाजूने नाही, ही आहेत. क्लिष्टता आहे. ही प्रश्न- क्लिष्टता जी आहे क्लिष्टता ना, नाही, अजिबात रामेश्वर नाही. काय आहे? सरांचं प्रश्न- म्हणणं का जसं नाही तुम्ही असं? म्हटला ऑर्गनायझेशनना तुम्ही पहिल्यांदा दिला आस्थापनांना, त्या आस्थापनांना देणं गरजेचं आहे अहो, का? पण ते दिलं म्हणून तर कोल्हापुरात लगेच विरोधाचा सुरू आला. आस्थापनाला आता दिलं मुद्दा काय होतं, आहे? आस्थापनाला दिलं सुरू झालं. होतं, नाही, पण काय झालं, तरी मीडियाला दिले नाहीत, नाही तर आमच्या विरुद्ध किती बातम्या आल्या असत्या. नाही, महत्वाचा मुद्दा असा आहे साहेब, शहरामध्ये हेल्मेट सक्ती गरजेची नाही या मताचा अजूनही आम्ही ठाम आहे. कारण रस्त्याची अवस्था तुम्ही बघताय, सिग्नल्सची अवस्था तुम्ही बघताय, काही ठिकाणी टायमर असे आहेत, एके ठिकाणी 120चा टायमर, एक ठिकाणी 16चा टायमर. सरासरी ऐका, सरासरी दर 2 दिवसाला एक मृत्यू ह्या शहरात होतोय, दर 3 दिवसाला एक मृत्यू होतोय. तो कॅल्क्युलेट मी पुढच्या वेळी येताना तुम्हाला ऍक्च्युअली कोल्हापूर सिटीची महानगरपालिकेची आकडेवारी घेऊन येणार आहे की किती लोक मारतात. यांचं असं मत आहे की कोल्हापुरातले सिटीतले मारतात तेवढे मुर्देत, बाहेरचं तेवढं नाही, हा आमचा म्हणणं नाही आहे. कोल्हापूर अर्थ तोच होतो शहरामध्ये नाही नाही, काय आहे अर्थ तोच नाही, होतो ना. हा एक विषय मिनिट, आमचा एक असा आहे मिनिट की थांबवतो. शहरामधली जी हेल्मेट सक्ती आहे ती अव्यवहारी आहे. नाही, अव्यवहार आहे अव्यवहार बरोबर काही आहे, पण नसतं. त्याच्यावरती आपल्याला अव्यवहार solution- आहे. नाही नाही, का अव्यवहार आहे तुमचं म्हणणं योग्य जरी असलं त्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. Solution जेव्हा काढलं जेव्हा कधी आपण मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक जण मोबाईलसाठी केस घेत होता आणि ती केस इथं लावत पट्ट्या लावायचे किंवा गळ्यामध्ये घालायचे. आता किती लोकांकडे मोबाईलची केस दिसती? नाही. नाही. आता प्रत्येकाला मोबाईल हा गरजेचा वाटू लागलाय. पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा अन्य शहरांमध्ये, गोव्यामध्ये तिथले लोक सुद्धा हेल्मेट वापरतात, ते त्यांना काही त्या हेल्मेटचा त्रास होत नाही. आपली मानसिकता एकदा आपण तपासून बघितली पाहिजे, ती बदलण्याची आपण एक कुठली तरी एक स्टेप उचलली पाहिजे. आणि मगाशी अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात, ते म्हणजे स्वयंशिस्त. ही स्वयंशिस्त ही प्रत्येकानं स्वतःनंच आणली पाहिजे. जर होत नसेल तर त्याला कायद्याचा बडगा उगारलाच उगारला पाहिजे. अन्यथा स्वयंशिस्त नाही आणि तुम्ही पाहिजे तसं वागा असं तर आपण म्हणू शकत नाही. सो कायद्याचा बडगा उगारण्याआधी अजूनही दीपक पाटील साहेब म्हणतायत की आम्ही हेल्मेट सक्ती करणार नाहीये. आता सक्ती हा शब्द ते वगळत आहेत, पण शेवटी कायद्यानुसार तुम्ही हेल्मेट घाला म्हणून प्रबोधन करणार. हे प्रबोधन महिनाभर कराल, 2 महिने कराल, पण तुम्ही कधीच त्याच्याबद्दल दंडात्मक कारवाई करणार नाहीये का? नाही, दंडात्मक कारवाई होईल ते वेगळ्या स्टेजेसमध्ये होईल. जसं मी म्हटलं की रस्त्यावर हे म्हणाले की मी दूध आणायला चाललोय आणि तिथं जाऊन आम्हाला कारवाई करायला इंटरेस्ट नाही, सध्या वेळ पण नाही माझ्याकडे तेवढा. आम्ही प्राईम आता टार्गेट्स त्यामुळे जे सांगितलं की आस्थापनाला वर्किंग क्लास आहे, जसं तुमच्याकडे येणार आहे, कंपन्यात जाणार आहे, ती लोक पहिला मला वाटतं कंट्रोल. आणि कसं ती असतं, तुम्ही कशी ओळखणार? आम्ही फॅक्टरीच्या गेटवर जाऊ ना, अच्छा, आम्ही कॉलेजच्या गेटवर जाऊ, आम्ही सरकारी कार्यालयाच्या गेटवर जाणार आहोत आणि तिथं कारवाई करणार आम्ही. ओके. ते आपोआप सापडतील, त्यामुळं ते लांबून येणारे लोक आहेत. आणि हे एकदा घडलं आणि तुम्हाला दिसायला लागलं की कोल्हापूरच्या एक्स लोकसंख्येमध्ये X/5 म्हणजे 50% लोक किंवा 20% लोक हेल्मेट हळूहळू लोकांना कळलं की जाताना हेल्मेट घातलं पाहिजे. हे जडत्व आहे, म्हणजे कसं इनर्शिया आहे, एक प्रकारचं इनर्शिया तयार व्हावं असं मला वाटतं. आणि ह्याच्यावर साहेब खूप डिस्कशन झालेलं आहे, जगभर ह्याच्यावर झालेलं आहे की तुम्ही जगता कशासाठी शेवटी, तुम्ही सुखानं राहण्यासाठी तुम्हाला उपचार करायला लागून. आणि डोकं एक अशी गोष्ट आहे साहेब, कुणाला वाटतं की तुम्हाला असं कधी वाटलं का, मी तुम्हाला विचारतो की खूप दिवस झाला हॉस्पिटलमध्ये गेलो नाही तर जाऊन जरा ऍडमिट होईल 1-15 दिवस, कोणालाच वाटत नाही. नाही. पण तुम्ही ज्यावेळेला 2 व्हीलर विदाउट हेल्मेट घालता तुम्ही नक्की त्याच दिशेने प्रवास करत असता. नाही, पण साहेब मी मगाशी तुम्ही जेव्हा रस्ते अपघात रोखण्यासाठी ज्या तळमळीनं बोलताय ती तळमळ बघून तुम्हाला मगाशी तो प्रश्न विचारला होता की अपघात रोखण्यासाठी अन्य पण काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आहेत, 100% आपल्या खात्याचे आहेत. 100% आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही तितक्याच 100% आहेत, मी सगळं मान्य करतो, आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतोय, अजून प्रयत्न करू. पण जे मुख्य कारण बाहेर आलेलं आहे अपघात, ओव्हरलोड, अनेक ट्रकमध्ये ओव्हरलोड ऐका साहेब, ओव्हरलोडमुळे झालेल्या अपघाताच्या मृत्यूची संख्या, ऐका, रिफ्लेक्टर टेप नसल्यामुळे झालेल्या अपघाताची संख्या आणि हेल्मेट नसल्याच्या अपघाताची साहेब संख्या. गेल्या साहेब, 3 महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अपघात ट्रॅक्टरमुळे झाले. ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरचे 2 व्हीलरला धडकून झालेले आहेत. एक हा, लक्षात पण- घ्या. नाही, डेथ कुणाची झाली, रिफ्लेक्टर नसतोय. नाही नाही, बरोबर आहे. डेथ साहेब- झाली 2 व्हीलर मधल्या माणसाचीच. त्यांनी जर हेल्मेट घातलं असतं या डोक्याला मार बसला नसता, आमचं हेच म्हणणं आहे.
पण त्या अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टर चालकाला तुम्ही सोडून देणार? सोडून कोणीच दिलेलं नाही, त्या केसेस असतातच. तुम्ही जाऊन बघ, कुणालाही कुठं सोडलं जात नाही. एफ आय आर दाखल होतो, त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होते, त्याला पनिशमेंट होते, त्याची ट्रायल चालते, सगळी गोष्ट होते. आणि रिफ्लेक्टर जरी घातला, ऊसाच्या गाडीचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. रिफ्लेक्टर टेप जरी लागला तरी ऊस खाली येतो त्याच्यावरती आणि त्याची विजिबिलिटी रात्री कमी होते. हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर आता काही लोकांनी काढलाय बघा, एक कापड लावतात रेट्रो टेप. त्याच्याबद्दल पण आम्ही कारवाई केली. कलेक्टर साहेबांच्या सहीने सगळ्या एमडींना आम्ही पत्र लिहिली होती. त्याच्यामध्ये भरपूर कारखान्यांनी काम पण केलेलं आहे. हे अनएंडिंग आहे. माझं म्हणणं आहे काय, कुठंच करायचं नाही का, काय ते चाललंय म्हणून हे बघायचं नाही, करायचं नाही असं नाही. पण साहेब काय व्हायला, अपघाताला कारण हेल्मेट न घातल्यामुळे अपघात होतोय, हे एक प्रशासनाकडनं साहेब नाही, आकडेवारीवर बोलतोय. नाही, हेल्मेट घातलं नाही म्हणून अपघात होतो असं नाहीये. पण अपघाताच्या वेळी जर डोक्यावरती हेल्मेट असेल तर जगण्याची शक्यता वाढते. बस आमचं हे नक्की हेच म्हणणं आहे. 50% केसेस कमी झाल्या असत्या साहेब मृत्यूच्या. कदाचित ते जखमी झाले असते, पण 50% मृत्यूच्या केसेस कमी झाल्या असत्या. आणि हा खूप मोठा लॉस आहे मला वाटतंय, कारण नंतर येणाऱ्या. पण साहेब, तुम्ही आता हेल्मेटचा आकार किंवा हेल्मेटचं स्वरूप याच्याबद्दल काही तुमच्या डिपार्टमेंटनं त्याच्याबद्दल अभ्यास केला? हेल्मेटमध्ये असं आहे की ISI स्टँडर्डचं जे हेल्मेट आहे ते फिक्स हेल्मेट असतं. नाही, फक्त डोक्यावरती असतं, आणखी पुढं म्हणजे हनवटीपर्यंत असत नाही. हाफ हेल्मेट म्हणून जे पडतात ते तुम्हाला तसं, ते काय हेल्मेट नाही. हेल्मेट हे प्रॉपर पाहिजे, कव्हर पाहिजे, त्याला स्क्रीन पाहिजे. पण मग त्याच्यावरती यांचा मुद्दा व्हॅलिड आहे की त्याच्या वेळेला मागच्या माणसाला बाजूला हॉर्न नाही, तो पण ऐकू येत नाही. तुमच्या गाडीला आरसे काय चेहरा बघण्यासाठी दिलेले नाही 2 आरसे, ते काढून घरी का ठेवलेत तुम्ही? ते आरसे घरी, कारण तुम्हाला शायनिंग मारायचे आहे, त्यामुळे तुम्ही ते दोन्ही आरसे काढून ठेवलेत. आरसे मॅन्डेटरी आहेत. तुम्ही आरशात बघायचं आहे, पाठीमागचा आवाज नाही ऐकायचा आहे. आणि असं असतं तर दिव्यांग व्यक्तींना आता लायसन्स आम्ही देतो, म्हणजे आंधळ्या लोकांना पण लायसन्स द्यायचं चालू आहे आता बहिऱ्या लोकांना लायसन्स आम्ही अगदी सरसकट देतोय. कारण ड्रायव्हिंगमध्ये हिअरिंग ॲबिलिटी फार मॅटर करत नाही, सायंटिफिकली प्रूव्ह झाले. आणि केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढलंय. गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्या लोकांना लायसन्स देतोय, बोलता आणि ऐकता न येणाऱ्या लोकांचे. आणि त्यांचे कधी अपघात झालेले नाही आहेत. शेवटी कशी स्वयंशिस्त आहे आणि तुम्ही किती सिन्सिअर आहात आणि तुमचा फोकस किती आहे याच्यावरती ड्रायव्हिंग लायसन्स. एक महत्त्वाचा आकडेवारी तुम्हाला सांगतो की जे अपघात होतात, पूर्ण भारताची आकडेवारी आणि महाराष्ट्राची आकडेवारी समसमान आहे. याच्यातले जे मेजर अपघात होतात, या अपघातामध्ये नौके ड्रायव्हरच सापडतात असं कधीच झालेलं नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही. नौका ड्रायव्हर म्हणजे कसं आहे, आता लायसन्स दिले आणि 6 महिन्यात झाला अपघात नाही. साधारण 3 ते 9 वर्षे ड्रायव्हिंग गाडी चालवत असणाऱ्या लोकांची जास्त अपघात झाले. हे का झालं? कॉम्प्लेसन्सी. मला येतंय सगळं, मला माहित आहे सगळं. थोडक्यात काय, दुर्लक्ष. ड्रायव्हिंग एक असं स्किल आहे ज्याला अजिबात, पायलटला खूप महत्व आहे तुमच्याकडे. पायलट पण विमान चालतो, उलट त्याला ट्रॅफिक नाही आहे मध्ये आडवे कुठले. त्याच्यापेक्षा अवघड काम आहे आपल्या ड्रायव्हरचं काम, कारण तिथं थोडं सुद्धा दुर्लक्ष झालं. आणि भारतातल्या रस्त्यांवरती ड्रायव्हिंग करणं, आपण म्हणतो की पुण्यातलं ट्रॅफिक नाही, पण पुण्यापेक्षा आता कोल्हापुरातलं ट्रॅफिक अत्यंत बिघडत चाललेलं आहे. आणि कुणालाही वाहतुकीचे नियम पाळण्याची गरजच वाटत नाही. वन वे मधनं उलटं येणं, कुठनं वळणं, कुठेही गाडी पार्क करणं. पाटील साहेब, आम्ही अनेक सिग्नलवरती डाव्या बाजूचा ट्रॅक ओपन ठेवायचा असतो, तो कधी ठेवला हा उपक्रम आम्ही केला होता. आम्ही गुलाब, त्याच्याबद्दल आता तुम्ही म्हणणार ते ट्रॅफिक पोलिसांचं काम नाही. आपण त्यांच्याशी बोलू. जर माझा पर्पज सर्व होता तर आय एम विलिंग टू टॉक टू एनीबडी. कुणाशी मी बोलायला तयार आहे. मला अब्सोल्युटली त्याच्याबद्दल काही कमीपणा वाटायचं कारण नाही आहे आणि तसला इगोही असायचं मला कारण नाही. पण मला असं वाटतं की हे 400 ना 200 पर्यंत आले पाहिजेत किमान येणाऱ्या 2 वर्षात. त्यासाठी सुरक्षेचे जे काही नियम आहेत ते प्रशासनाने नागरिकांना पुरवले. आणि परदेशात हॉर्न वाजवतच नाहीत अजिबात. म्हणजे ड्रायव्हिंग स्किल मध्ये हॉर्नची कुठे गरज आहे? तुम्हाला सवय लागली आहे विनाकारण पॉ पॉ पॉ. सिग्नल रेड आहे तरी सुद्धा कशाला हॉर्न वाजवता तुम्ही? ही अत्यंत भयंकर वाईट सवय आहे. त्यामुळे मला केसाचा प्रॉब्लेम. सिम्बॉयसिस कॉलेजनी एक साधारण 20-25 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती हेल्मेटवर. त्यात हे डिसिजन आहे की हेल्मेट घातलं पाहिजे आणि डीलरने 2 हेल्मेट दिले पाहिजेत. तर त्या केसमध्ये पुण्यातल्या विद्वान लोकांनी तो प्रश्न उपस्थित केला होता की केस खराब होतात म्हणून. अरे तुझं डोकंच राहणार नसेल तर केसाचं काय करणार आहेस? नाही, केस हा माझ्या दृष्टीने महिलांचा विषय असा असतो. नाही, महिलांचे वेगवेगळ्या प्रकारच्या केस. साहेब असू द्या ना, तुमच्याकडे कांगवा आहे. बरं, त्यांचं पारंपरिक वेशभूषा वेगळी असते, त्यांना कसं ते हेल्मेट चालणार? काय अरे डोकं महत्वाचं आहे, तुमचं जगणं महत्वाचं आहे. डोकंच राहिलं नाही तर त्या केसाचं काय करणार आहे तुम्हीच म्हणालात सर सलामत पगडी 50. नाही, दोन्ही मुद्दे व्हॅलिड का आहेत? एकीकडे तुम्ही म्हणताय त्यानुसार यामध्ये आरटीओ खात्याचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. आम्हाला काहीच, हे लोकांच्या जीवाच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. मुळात हा कायदा आहे आपल्याकडे. सो कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे ते करतायत. राहिला प्रश्न मगाशी जे म्हटलं तसं की अन्य काही जबाबदाऱ्या पण त्यांच्याकडे आहेत, ते पण त्याच क्षमतेने त्यांनी केल्या पाहिजे. त्यांनी कबूल केलाय, मान्य केलाय. आणि रामेश्वर पत्की म्हणतात त्यानुसार की प्रॅक्टिकल हेल्मेट वापरताना ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल काय. तर मला असं वाटतं की त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीला सरसकट विरोध, आणखीन तीव्र विरोध
आणि त्याच्या विरुद्धच आम्ही जाणार असं न करता जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा प्रॅक्टिकली विचार करून ते कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, ते कसे दूर करता येतील याचा विचार केला पाहिजे. त्याचा विचार तुम्ही एकीकडे म्हणताय की येस आम्हाला हेल्मेट सक्तीला विरोध नाही आहे, पण आम्हाला महामार्गावरती हेल्मेट असलंच पाहिजे, पण शहरात नको, शहरात ते शक्य नाही असं म्हणणारा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे आजचा हा संवाद प्रतिवादचा एपिसोड शूट करण्यापूर्वी मी आज जवळपास एक 50 लोकांकडनं त्यांची मतं घेतली. त्या 50 पैकी 30 जणांनी हेल्मेट पाहिजे असं सांगितलेलं आहे. हे पण एक चांगली गोष्ट आहे. हेल्मेट सक्ती गव्हर्नमेंटची असो वा नसो, आपण हेल्मेट वापरून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आपण ज्यावेळी घरातून बाहेर पडतो त्यावेळेला आपलं पाठीमागं कुटुंब काहीतरी वाट बघत असते. हेल्मेट सक्ती केलेले हे बरोबर आहे, कारण आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्ती जी केलेली आहे ती आपल्या संरक्षणासाठी केलेली आहे, आपल्या फॅमिलीच्या संरक्षणासाठी केलेली आहे. शहरामध्ये ज्या स्पीडनं गाड्या चालवल्या जातात ती स्पीड कोल्हापूर शहरामध्ये नसतं, कारण एवढा ट्रॅफिक कोल्हापूरमध्ये आहे की आज पार्किंग आणि याचा बट्याबोळ झालेला आहे. त्यामुळं 10-20च्या स्पीडच्या वर इथं गाडी स्पीड नसते. त्यामुळं माझं अशा पद्धतीचं आव्हान असेल की खरं म्हणजे हायवेला गेल्यानंतर हेल्मेट सक्ती असावी, पण तो शहरामध्ये फिरत असताना हेल्मेट सक्ती नसायला पाहिजे, अशा पद्धतीचं माझं या निमित्तानं मत आहे. जवळजवळ 20 वर्ष तरुण वापरतो हेल्मेट, कारण माझं मार्केटिंगचं काम असल्यामुळे मला ते गरजेचंच आहे. हेल्मेट जर नाही वापरलं आणि काही अपघात वगैरे झाला तर जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपणच मला सेफ्टी शासनाला सांगण्यापेक्षा आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. मी गाडी खरेदी करण्यापूर्वीच हेल्मेटची खरेदी केली. याचे कारण हेल्मेट वापरल्यामुळे अपघातापासून होणारी मृत्यू यांची संख्या कमी होते आणि हेल्मेटमुळे आपला जीवही वाचला जातो. आजकाल होणाऱ्या उन्हाचा तीव्रता आणि अचानक होणारा पाऊस या वातावरणाच्या बदलांमुळेही हेल्मेट आपल्याला संरक्षित करतं. रस्ते अपघात होतात किंवा या ठिकाणी इतर अपघातामध्ये देखील नागरिक या ठिकाणी दगावले जातात. जर हेल्मेट असेल तर या ठिकाणी नागरिकांची ते सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. हेल्मेट घातल्यामुळे आपल्या जीवाचं संरक्षण होते. हेल्मेट हे सक्तीचं करणं जे वाट बघत न बसता माणसानं कायम वापरलं पाहिजे, कारण की त्यामुळे माणसाचं डोकं सुरक्षित राहतं. मी टोटली बाहेर फिरतो, ऑन रोड असतो, हायवेला वगैरे असतो, तर सेफ्टीसाठी मी हेल्मेट खूप वापरतो. 10 वर्ष झालं वापरतोय. पण हेल्मेटमुळं माझं म्हणजे धूळ वगैरे पुन्हा म्हणजे कानाला वगैरे त्रास वगैरे काय होत नाही. पुन्हा ॲलर्जीचा त्रास होता, तो ॲलर्जीचा त्रास पण माझा कमी झाला आहे. सेफ्टी इट इज गुड सर, नेसेसरी. हेल्मेट इज नेसेसरी. हेल्मेट मी गेली 4 वर्ष वापरत आहे. आता सध्याच्या ॲक्सिडेंटच्या ह्याच्या दृष्टीनं हेल्मेट वापरणं फार महत्त्वाचं आहे. ही गोष्ट म्हणजे कोल्हापूरचे रस्ते चांगले करायला पाहिजेत, त्यानंतर हेल्मेट सक्ती केलेली बरी पण असं आम्हाला वाटतं. हेल्मेट हे गरजेचंच आहे ना, कारण डोक्याला मार लागू शकतो किंवा इजा होऊ नये, कारण डोकं हे महत्त्वाचंच आहे की शरीराचा भाग, त्यासाठी वापरतात. सगळ्यांना विनंती आहे हेल्मेट वापरावा. स्वतःच्या जीवापेक्षा दुसरी गोष्ट कुठलीच महत्त्वाची नाही, त्यामुळे हेल्मेट सक्ती ही चांगली गोष्ट आहे. हेल्मेट वापरल्यामुळे आपण स्वतः सुरक्षित राहतो आणि आपल्या घराच्या कुटुंबाला पण आपण सुरक्षित ठेवू शकतो. जर आपणच सर सलामत तो पगडी 50 अशी हे आजकाल काळाचीच गरज आहे की हेल्मेट हे वापरणं सगळ्यांनी चांगलीच गोष्ट आहे. सगळ्यांनी स्वतःहून हेल्मेट घालणं जरुरीचं आहे आणि जर स्वतःहून लोक घालत नसतील तर जर कायदा केला हेल्मेट सक्तीचा तर तो कायदा आपल्याला पाळणं भाग आहे असं माझं म्हणणं आहे. जर तुम्ही हेल्मेट घातलं तर आपल्याकडच्या मृत्यूंचं, अपघातामध्ये जे होणारे मृत्यू आहेत त्याचं प्रमाण घटेल, एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं असे मला वाटतं. एक मुद्दा जो नेहमी चर्चेला जातो की हेल्मेट ठेवायचं कुठं. समजा मी मार्केटमध्ये गेलो तर त्याच्याबद्दल पण आमचा विचार चालला. डीमार्ट सारखे आस्थापना असतील किंवा मोठे शॉपीज असतील, त्याच्या तिथं हेल्मेटच्या रॅक करण्यासाठी आम्ही त्यांना बोलणार आहोत. ओके. की हेल्मेटचं लॉकर करता येतं का तिथं, मग ते ठेवतील त्याच्यामध्ये आणि आपलं शॉपिंग करून येऊन परत हेल्मेट घेऊन जातील. कारण काय झालंय, स्कूटीमध्ये आहे ती व्यवस्था, समजा तुम्ही सीटच्या खाली घालता, पण बाईकला बऱ्याच वेळा ते लॉक करता येत नाही, ती चोरी होऊ शकते. आय डू अंडरस्टँड. लोकांना किती माहिती आहे ओके हेल्मेटचं लाईफ किती आहे, त्याच्याबद्दल तर कोणच बोलत नाही. हो. ISIचं हेल्मेट पाहिजे एवढंच. हेल्मेट किती वर्ष ठेवायचं? 3 वर्ष साधारणपणे. हे कोणी सांगितलंय, कुठं लिहिलंय? नाही लिहिलं नाहीये, पण एक साधारणपणे ॲव्हरेज 3 वर्षानंतर हेल्मेट खराब होतं असं मला वाटतं. हेल्मेट असं आहे की साधारण एवढ्या उंचीवरनं हेल्मेट खाली पडलं की ते खराब होतं, इंटरनली क्रॅक होतं त्याला. हेल्मेट हे काय लोखंड नाही आहे, लक्षात. हेल्मेट क्रॅक झालं पाहिजे तरच तुम्ही वाचाल. हेल्मेट जर लोखंड नाही तर लोखंडाचं बनवलं असतं ना, ते महाभारत आणि रामायणमध्ये जसं होतं तसलं. महाभारतातलं हेल्मेट बनवलं असतं लोखंडाचं, आपलं कणाकण किती पडलं त्या हेल्मेटच्या त्याच्या मारानंच माणूस मरेल. तर हेल्मेट हे ब्रिटल असतं, इंग्लिशमध्ये वर्ड आहे ब्रिटल, म्हणजे असं ठिसूळ टाईपचं असतं. ते आतनं तुमचा शॉक झाल्यानंतर क्रॅक व्हायला पाहिजे, तरच तुमच्या याला ते क्रॅक झाल्यावर ते अब्सॉर्ब करतं, शॉक अब्सॉर्बिंग करतं ते, आणि मग तुमचं डोकं शाबूत राहतं.
तर तो तर भाग लांब राहिलेला आहे की माझं हेल्मेट अगदी 20 वर्षापासून तो हेल्मेट वापरतो, 10 वेळा पडलं असं, त्याला माहित पण नाही की ते हेल्मेट चालू आहे की नाही आहे. तर तो भाग वेगळा आहे. आपण पण मग आता मी जे मगाशी तुम्हाला विचारत होतो की त्याचे नुसतं डोकं कव्हर करणारं हेल्मेट असतं. हेल्मेट पूर्ण कव्हर झालं पाहिजे, त्याला स्ट्रॅप बांधता आली पाहिजे व्यवस्थित, आणि त्याला कारण कसं धूळ जाते आपल्या डोळ्यात खूप. पण मग अशा पद्धतीची पुढे काच असलेलं हेल्मेट वापरायचं नाही, काच उघडून पण तुम्ही जाऊ शकता, का चष्मा असलेला कुठे लावतो तो? हो, नाही तर एखाद्याला तसं नाही पण हेल्मेट कसा असावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. practical आम्ही problem एक सांगतील. चळवळ चालवतो, अँटी स्पिटिंग मुवमेंट कोल्हापुरामध्ये. मावा आणि गुटखा खाऊन थुकणारे एवढे लोक आहेत. मला एक एकदा त्यावेळेला साहेब असं खरोखर वाटतं की helmet घालावं ह्यांना हेल्मेट सक्ती करावी असं मला खरोखर आता वाटतं. तुमच्या माझ्या एका ऍड मध्ये गुटख्याचा रेफरन्स देऊन हा मी तुम्ही एखादा करा. छान बनवेन. नाही, ह्याबद्दल आम्ही तुम्हाला 100% तुमच्याशी सहमत आहे. ऑटोमॅटिकली जेव्हा हेल्मेट घातलं जाईल त्यावेळेला थुंकण्याचं प्रमाण तरी कमी होईल. हेल्मेटचा अजून एक मोठा फायदा माहिती आहे, मोबाईलवर बोलता येत नाही, ही अडचण आहे लोकांची. हो. कारण नाही तर मग ते लावावं लागतं. तर हे जे आहेत ना माने लोक, माने इथं ठेवून असे चालवणारे, त्या लोकांची अडचण आहे हेल्मेट ही. बरोबर. तर ते माझ्या मते आहे, तू क्लोज जरी करायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये की तुम्ही तुमचं लाईफ पहिला बघा, सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून. आणि मला काय ऐका, RTO डिपार्टमेंट असेल, माझे कमिशनर असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, यांना यातनं दंड पैसे ह्याच्यासाठी काही रिवॉर्ड नाही, किंवा ते आमचं उत्पन्नाचं साधन पण नाही आहे. आमचं साधन नाही आहे. कसं आहे, लॉलेसनेस ज्या वेळेला येतो त्यावेळेला मग काय करू शकतो आपण, एकतर प्रबोधन करणे, आणि प्रबोधन संपत नसेल तर मग शिक्षा करणे. जेल कशासाठी आहेत, प्रबोधन कायदे कशासाठी आहेत, प्रबोधन कधी संपणार? आम्ही प्रयत्न करत राहू, आम्हाला काय रिझल्ट येतात बघू ना. कदाचित ते प्रबोधनामधनंच असं होईल, कोल्हापूरकरांना वाटेल की आम्हाला ते संख्या रस्त्यावरची जी आहे ती वाढत चाललेली आहे, मला कदाचित कारवाईची पाळीच येणार नाही, असे असू शकतं. मला माहित नाही, उद्या सकाळी तुम्ही आजच्या मीटिंग नंतर, आपल्या ह्या संभाषणानंतर कदाचित तुमच्या स्टाफला उद्या सांगाल की उद्यापासून किंवा परवापासून हेल्मेट घाला, तर तुमच्या आस्थापनेच्या खाली गेटवर कदाचित मला कारवाई कधीच करावी लागणार नाही. आणि जर महिन्याभरात पण तुम्ही ऐकत नसाल तर कदाचित मी येईन खाली. सो इट ऑल डिपेंड्स की तुम्ही कसं करता, लोक कसे रिॲक्ट करता. आम्ही वी आर वॉचिंग, आम्ही ऑब्झर्व करतोय, आम्ही स्वतः ऑब्झर्व पण करायला लागलोय. आम्हाला कोणाला शिक्षा करायची नाही, पहिला महत्त्वाचा. अत्यंत मुत्सद्दीपणानं उत्तर दिलेलं आहे, अत्यंत योग्य उत्तर दिलं आहे माझ्यापर्यंतच्या बघण्यात. मी योग्य म्हणजे मुत्सद्दीपणानं म्हणेन, पण त्यामागची तळमळ जी आहे ती आपण महत्वाची आहे की लोकांच्या जीवाच्या रक्षणासाठी, दुचाकीवरून फिरणाऱ्या लोकांच्या डोक्याला इजा होऊ नये यासाठी जो आपल्याकडे अस्तित्वात असलेला कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीकडे रामेश्वर पत्कीने त्यातल्या अडचणी सांगितलेल्या आहेत, पण मला असं वाटतं की या चर्चेनंतर रामेश्वर पत्की पण आता हेल्मेट वापरण्याकडे अडचणी सोडवण्याबद्दल रामेश्वर पत्कींना माझ्यासोबत घेऊन जो प्रबोधनासाठी घेऊन जाणार आहे इथून पुढे. नाही, आम्ही प्रबोधनासाठी नक्की येऊ. अडचणी मांडल्या, प्रबोधनासाठी नक्की येऊ. प्रशासनाचा विरोध करण्याची आमची भूमिका नाही. आपण पहिल्यांदा शासकीय कार्यालय करू. शासकीय कार्यालय पण का करतो साहेब आपण, कारण जर आम्हीच करत नसेल तर जनतेला आम्ही काय सांगणार. अगदी बरोबर, अगदी खरं आहे. आपण बोललात ना आमचे प्रॉब्लेम्स आहेत, हो आमचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही म्हणालात की तुम्ही ह्या गोष्टी, ठीक आहे, आमचे लिमिटेशन्स आहेत, आम्ही डू ॲग्री. आम्ही असं डिनाय, मी तरी वैयक्तिक कधी डिनाय नाही केलेलं. प्रॉब्लेम्स आहेतच आमच्यामध्ये, पण ठीक आहे, आम्ही ओव्हरकम करायचा प्रयत्न करतोय. नाही, पण ज्या तुम्ही वेगानं, तीव्रतेनं हे प्रयत्न करताय तसेच ते पण प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा. करू 100% करू. म्हणजे मग एकदा जे RTO कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो एकदा बदलला पाहिजे. पूर्वीपेक्षा खूप बदललेला आहे साहेब, पूर्वीपेक्षा खूप बदललेला आहे. तुमच्या काळामध्ये ज्यावेळेला तुम्ही कॉलेजला असाल त्या काळचा RTO म्हणजे लायसन्स काढण्यासाठी 10 जणांची ओळखी लागायची तुम्हाला. आज तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता, पाठवून देता. हा फरक आहे की नाही? नक्कीच 100%. म्हणजे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान तसंच यांचं गुन्हा डिटेक्शनचं हेल्मेट संबंध नाही, तंत्रज्ञान आहे. देर इज अ सायबर लॉ, सगळे सायबर सायन्स आहे, त्यामध्ये गुन्हेगार सापडतात आणि शेवटी सापडतो माणूस की तुम्ही एकदा दोनदा राहील. मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की हेल्मेट वापर हा आपल्या स्वतःच्या बचावासाठी आहे. तो कायदा म्हणून, सक्ती म्हणून त्याकडे बघून चालणार नाही. त्याच्यामध्ये हेल्मेट वापरताना जे येणारे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत ते कसे सोडवायचे या दृष्टीनं विचार केला तर त्यातनं मार्ग सापडू शकतात. पण तुर्तास तरी RTO अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही हेल्मेट सक्ती करत नाही आहे, आम्ही प्रबोधन करतोय, तुम्हाला प्रवृत्त करू आणि कोल्हापूरच्या जनतेच्या सकारात्मक दृष्टिकोनावरती त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला कारवाई करण्याची वेळच येणार नाही इथपर्यंतचा आशावाद त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आता तुमची आमची जबाबदारी आहे, दुचाकीवरती बसताना आपण हेल्मेट घेतलंय का, ते डोक्यावर घातलंय का हे आपण बघितलं पाहिजे. काळ कधी कसा कुणाला गाठेल हे आपल्या हातात असत नाही आणि मग नंतर आपण नशिबाला दोष देत बसतो. पण त्यापूर्वी छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर नक्कीच एक सजग नागरिक म्हणून आणि सावध नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आणि एक चांगला भारतीय नागरिक म्हणून आपण जगू शकू. तुर्तास हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले. हेल्मेट वापरण्याच्या बद्दल, मी हेल्मेट सक्तीबद्दल म्हणत नाही आहे, हेल्मेट वापरण्याच्या बद्दलच्या दोन्ही बाजू स्पष्टपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.